films like Fandry make a Marathi filmmaker proud, a filmmaker in general very proud that we have something like Fandry to represent India, to represent Marathi film industry. Do watch Fandry. It's definitely worth it. बहुत खूबसूरत फिल्म, बहुत सिंसियर फिल्म, बहुत इनोसेंट फिल्म. आई एम स्टिल अंडर द इम्पैक्ट ऑफ फंड्री एंड ऑल द बेस्ट टू नागराज जी. ही बीन जितनी खूबसूरत डायरेक्शन की है, जितना खूबसूरत स्क्रीन प्ले है, उतनी अच्छी एक्टिंग भी की है. और वो जो बच्चा था, ही वॉज जस्ट मैजिकल. फैंड्री हा चित्रपट एवढा पॉवरफुल आहे. सच अ पॉवरफुल फिल्म. फॅब्युलस वेपन ऑफ सिनेमा थ्रोन एट अस by this wonderful Nagaraj. I am a big fan of Nagaraj from today. Release होतोय. एक 12 वेळा पाहणार आहे. जसं एक व्रतासारखं. Fabulous film. Fandry. Most favorite. Fandry. Super. फॅन्ड्री आता पाहिली मी आणि मी त्याच्यातून अजून बाहेर निघालेली नाही आहे. माझ्या अंगावरचा काटा अजून खाली जातच नाही आहे. खूपच हृदयभेदक अशी फिल्म आहे. खूप महत्त्वाची फिल्म आहे. सगळ्यांनी पाहावी अशी फिल्म आहे. आणि मला वाटतं आज जो तरुण वर्ग मराठी सिनेमाला प्रचंड गर्दी करतोय, त्या सगळ्यांनी फॅन्ड्री फिल्म आवर्जून पाहावी. कारण ही फिल्म तुम्हाला आजच्या महाराष्ट्रामध्ये एक्झॅक्टली काय चाललं आहे अत्यंत ट्रान्सपरंटपणे दाखवते. आणि मी नेहमी सांगतो की फॅन्ड्री ही केवळ मराठी फिल्म नाही आहे, तर ही एक इंटरनॅशनल फिल्म आहे. अ व्हेरी 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 बिग डिरेक्टर हॅज अराइव्ड. अत्यंत मोठा दिग्दर्शक. माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला असं वाटतं माझा चेहराच जे काय मला म्हणायचं ते बोलेल, कारण सिनेमाची एक वेगळी भाषा असते. आय हॅव नो वर्ड्स वॉट फॅन्ड्री डिड टू मी. अत्यंत डिस्टर्ब करणारा हा चित्रपट होता फॅन्ड्री नावाचा. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला. इट हॅज रिअली हिट अस बॅडली. आय एम सो हॅपी. एक सिनेमाची काय ताकद असते हे असा सिनेमा दाखवून देतो असं मला वाटतं. आय एम जस्ट स्पीचलेस. फॅन्ड्री इज आउट ऑफ दिस वर्ल्ड. इतका मी एखाद्या फिल्ममध्ये गुंतलो होतो असं फार झालेलं नाही आहे. इतक्या ताकदीचं त्यातलं चित्रण आणि साधेपणा, म्हणजे तो त्या गोष्टीमध्ये आपल्याला सहज घेऊन जातो आणि गदागदा हलवतो. अत्यंत एक हलवणारी आपल्या काळातली एक अत्यंत महत्त्वाची फिल्म आणि जबरदस्त अनुभवातून तयार केलेली, अत्यंत साधेपणाने, नेमकेपणाने, पण तरीसुद्धा थेटपणाने केलेलं आजच्या परिस्थितीवरचं ते एक भाष्य आहे. एक चित्रपट म्हणून त्याचा जो परिणाम आहे तो विलक्षण आहे. त्यात खूप फिल्म पाहून बाहेर आल्यानंतर अजूनसुद्धा थोडा वेळ लागतो आहे त्या फिल्मच्या इम्पॅक्टमधून बाहेर पडण्यासाठी. प्रत्येकाने प्रत्येकाला नीट वागवा, चांगलं वागवा, हीच वेळ आहे. अदरवाईज असे अनेक फॅन्ड्री जन्माला येतील आणि ते त्यांच्या हातात एक दगड असेलच. खूप त्रास होतो आहे. खूप जास्त घाण वाटते माणूस म्हणून स्वतःची. मला अभिमान आहे की नागराजला मी ओळखतो. हा माणूस एक दिवस भारताला रिप्रेझेंट करेल. आत्ताच निलेश नवलखा, विवेक कजरे आणि झी टॉकीज यांचा फॅन्ड्री हा चित्रपट बघून आलो आहे. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट बनवून खूप धाडस केलं आहे आणि असा चित्रपट मराठीमध्ये आय थिंक खूप वर्षांनी आणि कदाचित पहिल्यांदा इतका इंटेन्स आणि इतका इम्पॅक्टफुल चित्रपट आलेला आहे. खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. 100 वर्षांनी जेव्हा मराठी चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा फॅन्ड्री हा चित्रपट हा त्या यादीत नक्कीच असेल आणि इट विल बी इन द टॉप रँक. आय विश द टीम ऑल द बेस्ट. आणि हा चित्रपट आवर्जून जाऊन बघा, कारण हा चित्रपट बघून आल्यानंतर बाहेर तुम्ही बदलले असाल, तुमची मतं बदलली असतील आणि यू विल बी अ डिफरंट पर्सन वेन यू कम आउट ऑफ द थिएटर्स. There comes a point in every art form's life. What the Renaissance did to Europe, or what the Dalit literature did to the literature in Maharashtra. What these things, these revolutions do is change the course of the art form. After that, the art form is never the same. Fandry is that film, and it's going to change the course of Marathi cinema. Marathi cinema is not going to be the same after this film. It's going to upturn
and bring upheaval to the film, the goody films that we have been believing in.